ठाण्यातली घटना समोर येते। नितीन कंपनी जवळची सूर्यदर्शन टॉवर या मागची भिंत पडली आहे। चाळीतल्या सगळ्या घरांमध्ये पाणी आहे, मात्र अजूनही कुणालाही इजा झाल्याची माहिती नाहीये। तिकडे ठाणे रेल्वे स्थानकात देखील पाणी झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। मुंबईसह ठाण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळते आणि त्याच्यामुळे तिकडे देखील सध्या पाऊस आहे। त्यामुळे ठाण्याच्या पुढे कल्याणपर्यंत जोरदार पावसाची हजेरी आणि त्याचे पडसाद जे आहेत, परिणाम जे आहेत ते बघायला मिळतात। तिकडे नितीन कंपनी जवळची सूर्यदर्शन टॉवरच्या मागची भिंत पडली आहे। मिलिंद भागवत आपल्या सोबत आहेत। मिलिंद, काय अपडेट्स या संदर्भात? अश्विन, रात्री फार पाऊस नव्हता, पण सकाळपासून पावसाला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि अक्षरशः धुवाधार पाऊस कोसळतोय। म्हणजे काही मिनिटांपूर्वी मला एक जण भेटला होता, तो असं म्हणाला की ठाण्यात 26 जुलैच्या वेळेला जशी परिस्थिती झाली होती त्या पावसाची आम्हाला परत आठवण होते। गेल्या 5-6 वर्षात आम्ही असा पाऊस बघितलेला नाही। ट्रॅफिक जाम आणि अपघाताच्या काही छोट्या अपडेट्स आहेत, त्या थोडक्यात सांगतो। एक म्हणजे ठाण्यात नितीन कंपनी ही हायवेला लागून जो भाग आहे, तिथे 1 मिनिटाच्या अंतरावर सूर्यदर्शन सोसायटी म्हणून आहे आणि त्याला लागून बैठ्या चाळींचा परिसर आहे। या दोघांना विभागणारी जी भिंत आहे, तर ती भिंत काही वेळापूर्वी पावसानं कोसळले, पण सुदैवानं आतापर्यंत त्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। मात्र पावसाचं प्रमाण एवढं मोठं आहे की इथल्या आजूबाजूच्या चाळींमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। दुसरं, ठाणे शहरामध्ये जे जुने भाग आहेत, राममारुती रोड, घंटाळी किंवा तळापाळी किंवा मार्केट, या सगळ्या भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। राममारुती रोडला साधारण गुडघ्याच्या जवळपास पाणी आहे अश्विन। त्याबरोबरच तळापाळीच्या परिसरात पाणी आहे, मार्केट रोड परिसरात पाणी आहे, स्टेशन रोड परिसरात पाणी आहे। आणि आत्ताच्या 2 महत्वाच्या अपडेट्स अशा आहेत की ठाणे रेल्वे स्टेशनच्या रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली, त्यामुळे वाहतूक आणखीन मंदावते। आणखीन जो पारसिकचा बोगदा मध्ये दरड कोसळल्यामुळे, इथली काही माती कोसळल्यामुळे चर्चेत आला होता, तर पारसिकच्या डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी खालती यायला लागलंय आणि त्या पारसिकच्या बोगद्याच्या इथे पाणी हळूहळू साचायला सुरुवात झाल्यामुळे याही ठिकाणी थोडीशी माती खालती आली रेल्वे ट्रॅकवर आणि त्यामुळे रेल्वे सेवेवर, म्हणजे जलद मार्गाने जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत, तर त्या सेवेवरही थोडासा परिणाम आपल्याला होताना दिसतोय। आणखीन एक महत्वाची अपडेट, नाशिककडे जाणारे जे दर्शक असतील त्यांच्याकरता महत्वाची सूचना, कृपया नाशिकच्या दिशेनं ठाण्याहून पुढे जाऊ नका, कारण घोडबंदर नाका, मानकोळी, भिवंडी नाका या सगळ्या परिसरात, माजिवडा नाका या सगळ्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। घोडबंदरला काही ठिकाणी आता मुख्य रस्त्यावर पाणी यायला लागलंय, त्यामुळे ट्रॅफिक जाम खूप मोठा आहे। प्रामुख्यानं नाशिकला तुम्हाला ठाणे ओलांडून मानकोळी नाक्याला जायला सुद्धा तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात। जसं मिलिंदने सांगितलं, मिलिंद खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।